चला सर्वांना विनंती आहे की आपापल्या जागी स्थानापन्न व्हायचं आहे. बनवलं गेलंय का? चला आपण पहिले चला सर्वांना विनंती आहे आपण पारितोषिक वितरण समारंभ चालू करणार आहोत. यस 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 विशेष म्हणजे ही टुर्नामेंट पार पाडणं हे सर्वात महत्वाचं असतं. कुठलीही टुर्नामेंट असो, ज्या टुर्नामेंटला सर्वांचं पाठबळ लागतं, सर्वांचा हातभार लागतो, तर ती टुर्नामेंट सक्सेस होते. पहिले तर ज्यांनी मदत केली या टुर्नामेंटला त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आपण त्यांचा पहिले गुणगौरव करणार आहोत सन्मान चिन्ह देऊन. मी प्रथम विनंती करेल की ज्या व्यक्तीने आम्हाला खेळपट्टी बनवण्यासाठी नाही तर खेळपट्टीला रोज पाणी मारणं, त्याला रोलिंग करणं याच्यासाठीची मदत केली आहे अशा आमचे मित्र बाळा बच्चा यांना विनंती करेल की त्यांनी मंचावर यायचंय. त्यांचं सन्मान चिन्ह देऊन भूषण पाटील यांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करायचा आहे. शुभम भागीरथी यांनी मंचावर यायचं आहे. त्याचा सुद्धा गुणगौरव होत आहे. मनोजी जगताप यांनी त्याचा गुणगौरव करायचा आहे सन्मान चिन्ह देऊन. आधार पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचा गुणगौरव मनोजी दात्रक यांनी करावा. हे सर्व ज्यांना बोलवत आहोत ना त्यांनी खरोखर टुर्नामेंटसाठी खूप मदत केलेली आहे. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 6च्या 6 दिवस ज्यांनी आपल्याला कमेंट्रीचं भलमोठं योगदान दिलं असं मालेगावचा आवाज हिंदीमध्ये कमेंट्री करणारे आपले प्रदीप देसले सर यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. त्यांचा सत्कार दिनेश भाऊ सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा गुणगौरव करायचा आहे. मोठ्या ज्या ना दोनच ठेवल्या त्याने विशेष म्हणजे मालेगावमध्ये पहिल्यांदा MS लाईव्हने इतकं उत्कृष्ट काम केलंय ना तर त्यांच्यासाठी आपण त्यांचा गुणगौरव करणार आहोत. MS लाईव्हची पूर्ण टीम त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. युट्यूबच्या माध्यमातून खूप चांगलं चित्रीकरण त्यांनी केलं, खूप चांगली सेवा दिली, खूप चांगलं युट्यूब लाईव्ह केलं. मुन्ना सर आणि त्यांची टीम. मुन्ना सर जिकडे कुठे असाल मुन्ना सर या. मुन्ना सर आणि त्यांची टीम जे असतील त्यांनी यायचं आहे. MS लाईव्ह पहिल्यांदाच मालेगावमध्ये इतकं उत्कृष्ट दर्जाचं त्यांनी लाईव्ह केलं. पहिल्यांदा मी तर तुमचं मनोगत ऐकणार आहे की काय वाटतं टुर्नामेंट बद्दल, कशी झाली टुर्नामेंट आणि काय एक्सपिरियन्स असेल तुमचा टुर्नामेंट बद्दल. नक्कीच शुभम सर, MTCPL पर्व 3, परंतु या पर्वासाठी मी पहिल्या पर्वापासून प्रयत्न करत होतो की ही स्पर्धा मला लाईव्ह करण्यासाठी भेटावी. त्यासाठी मी बरेचसे कॉन्टॅक्ट केले आणि शेवटी
म्हणतात ना की हॅट्रिक जेव्हा होतो तो तिसरा चेंडूच फार महत्वाचा असतो. त्यामुळे हॅट्रिक ती माझ्याकडून झाली त्याबद्दल मी प्रेक्षकांचं खूप अभिनंदन करतो आणि आयोजकांचं पण खूप खूप अभिनंदन. त्यांनी मला संधी दिली MTCPL तिसरं पर्व लाईव्ह करण्याची आणि खरंच प्रेक्षक खूप चांगले आहेत. आणि या प्रेक्षकांना मी इथे सांगू इच्छितो, 25 वर्षापूर्वी मी इथेच शिकत होतो, इथूनच शिक्षण माझं पूर्ण केलेलं आहे आणि 25 वर्षानंतर परत मी इथे आलो तर मला परत माझ्या घरी परत आल्यासारखं वाटलं. त्यामुळे प्रेक्षकांचं पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. त्यांचा यथोचित सत्कार गुणगौरव करावा असं मी दिनेश भाऊ, मनोजी धात्रक आणि सुधीर बापू आणि आधार पवार यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा गुणगौरव करायचा आहे. टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी एकदा जोरदार. दादा चला पुढचा गुणगौरव होत आहे ज्याने आपल्याला 6च्या 6 दिवस साऊंड सिस्टमची सेवा दिली, खूप चांगल्या पद्धतीने साऊंड वाजवले असे मनीष मुठेकर यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. त्याचा गुणगौरव बॉबी भालेराव यांनी करावा अशी मी विनंती करतो. सहाच्या 6 दिवस पहिल्यांदाच मालेगावमध्ये इतके भरघोस पारितोषिक वाटली गेली प्रेक्षकांसाठी, ज्यांनी आपल्याला पहिल्यांदाच हा उपक्रम राबवला की प्रेक्षकांनी झेल टिपा, झेल घ्या आणि इयरबड जिंका अशी चंचल मोबाईलचे ऑनर मिलन माळी यांनी मुख्य मंचावर यायचं आहे की त्यांनी हा उपक्रम राबवला. तर त्यांचा सत्कार प्रवीण जाधव यांनी करावा अशी मी विनंती करतो. पिंटू भाऊ छोटी ट्रॉफी. ओके ओके आता आपल्याला स्कोरिंग साठी आणि इतर कामांसाठी ज्यांनी मदत केली असेल, ऋषिकेश मंडाळे असतील, यश भांडारकर असेल आणि निखिल असेल, यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. त्यांचा गुणगौरव होत आहे. त्यांचा गुणगौरव स्वतः अविने करावा असं मी विनंती करेल. रोहित वाघ यांनी सुद्धा यायचं आहे. या चौघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मॅनेजमेंट साठी खूप मदत केली त्यांनी. सहाच्या 6 दिवसांमध्ये उत्कृष्ट अंपायरिंगचं ज्यांनी काम केलं ना, असे दोघंही उत्कृष्ट अंपायर गौरव बागुल आणि उदय केदारे यांनी मंचावर यायचं आहे. त्यांच्या उत्कृष्ट अंपायरिंगसाठी आपण पारितोषिक देत आहोत, गुणगौरव करत आहोत. शांभो तुम्ही यायचं आहे, यांचा गुणगौरव तुम्ही करायचा आहे. ऐक ना. हॅलो, ही संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना आम्ही सर्वांनी खारीचा वाटा उचलला, परंतु ज्या एका व्यक्तीने मोलाचा वाटा किंवा ज्याला आपण सिंहाचा वाटा म्हणू असा जो आहे आपला शुभम आहिरे यांनी संपूर्ण स्पर्धा स्वतःच्या खांद्यावर घेऊन एक हाती पार पाडलेली आहे. कमिटीच्या नावाने आम्ही सर्व लोक असलो तरी सुद्धा फक्त शुभम आहिरे हा एकमेव असा व्यक्ती होता ज्याने संपूर्ण शब्द वापरू नये पण तन मन धन असं सगळं देऊन त्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. मी कमिटीच्या सर्व मेंबरांना विनंती करेल सर्वांच्या हस्ते त्याचा यथोच्च सत्कार करण्यात यावा. हा बॉबी
नेहमीच या स्पर्धेमागे आमच्या पाठीमागे ज्यांचं पाठबळ असतं ते बळ दिसत नसतं, परंतु ते बळ नेहमी आमच्या पाठीशी असतं. असे आपल्या सर्वांचे लाडके रवी दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी यायचं आहे. मी विनंती करतो कमिटीच्या सर्व मेंबर्सला की त्यांनी रवी दादा यांचा गुणगौरव करायचा आहे. सर्वांनी अवी 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 यायचं आहे. अवी तू अवी यायचं आहे. यानंतर यानंतर माझ्या साथीला यानंतर मी विनंती करेल की माझ्या साथीला दैनंदिन रोज मला जो व्यक्ती मदत करत होता असा अवी अवी बहिराम याने यायचं आहे. त्यांनी त्याचा गुणगौरव स्वीकारायचा आहे. अवीचा गुणगौरव मनोजी ठाकरे यांनी करावा अशी मी विनंती करतो. चला आता आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. गिरीशजी मोरे जिथे कुठे असाल तुम्ही मुख्य मंचाला संपर्क साधायचा आहे. चला आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. प्रथम मी विनंती करेल की आजचे दोन जे सेमीफायनल झाले त्यांचे मॅन ऑफ द मॅचेस द्यायचे आहेत. तर पहिला जो सेमीफायनलचा सामना झाला तर पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये साई 11 आणि माणुसकी 11 या दोघे संघांमध्ये झाला. या संघाचा सामनावीर पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो भूषण पाटील यांनी हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि हा सामनावीराचा पुरस्कार जात आहे आपल्या सर्वांचे लाडके मालेगाव तालुक्याचे उत्कृष्ट खेळाडू गामाभाऊ. याच्यानंतर दुसरा सेमीफायनलचा जो सामना झाला ना वीर तानाजी वॉरियर्स आणि एकता 11 या दोघही संघांमध्ये, तर या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो सचिन मॉडेल यांनी यायचं आहे मुख्य मंचावर. यांनी ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. तर ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जात आहे दुसऱ्या सेमीफायनलची बॉबी भालराव. आपण इथून वापस काय नाव होतं टीमचं नाव काय होतं? टीमचं नाव काय कौशल मी विनंती करतो ओके मी विनंती करतो आम्ही 22 तारखेला एक एक्झिबिशन मॅचेस ठेवलेल्या होत्या. ओपनिंग सेरेमनीच्या दिवशी एक्झिबिशन मॅचेस ठेवल्या होत्या. त्या एक्झिबिशन मॅचेस मध्ये कॉलेज ग्राउंडवर प्रॅक्टिस करणारे सर्व खेळाडू सामील होते. तर त्या चार संघांपैकी जो संघ विजयी झाला होता त्या संघाचं नाव आहे जानकी वीर. तर त्या
संघाचं पहिलं पारितोषिक ठेवण्यात आलं होतं रोख रक्कम 1100 रुपये. तर ते पारितोषिक गामाभाऊ यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. तर मी विनंती करतो गामाभाऊ यांनी ते पारितोषिक द्यायचं आहे. कोण? रितेश हिरे आणि महेश हिरे यांनी यायचं आहे ते पारितोषिक देण्यासाठी. तर जानकीवीर या संघाला विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे आणि हे बक्षीस स्वीकारायचं आहे. कुठे इंडियन पोस्टमास्टर म्हणून जॉईन झाला. हे विशेष म्हणजे सांगायला कौतुक होतं की हे दोघंही बंधू स्पोर्ट्स कोट्यातून इंडियन नेव्ही मध्ये आणि इंडियन पोस्ट मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. ते दोघंही खेळाडू आहेत, त्यांच्यात खेळाडू वृत्ती आहे म्हणून ते पारितोषिक देत आहेत. तिथे त्यांची सुद्धा खूप खूप कौतुक असेल MTCPL सीझन 3 कमिटीच्या वतीने. चला आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळूयात. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्याआधी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्यांनी बेस्ट कॅच घेतला, ज्यांनी बेस्ट झील टिपला अशा खेळाडूला युवा शूज यांच्याकडून शूज गिफ्ट दिले जात आहेत. मी युवा शूजचे सर्व विजू भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. आता मला दिसले होते, कुठे आहेत विजू भाऊ? या. तर हा बेस्ट कॅचचा अवॉर्ड जात आहे ज्याने ती शूज घ्या ना. तर ज्याने आयडियल फार्मा विरुद्ध एकता 11 या संघामध्ये या सामन्यात जो उत्कृष्ट झेल टिपला होता, लॉंग ऑफ वर उडी मारून एका हाताने झेल टिपला होता, असा एकता 11चा उत्कृष्ट झेल टिपणारा खेळाडू शुभम पवार. काय झालं पाहिजे याच्यासाठी? जर नंबर मोठा असेल तर चेंज करून मिळेल. मी काय म्हणतो, तिकडे लाईव्ह चालू कॅमेरा बसून फोटो काढायचे मध्ये नका उठू, कोपऱ्यावरून काढा. चला आपण अजून एक वैयक्तिक पारितोषिकाकडे येतोय. फायनल मॅचचा सामनावीर पुरस्कार, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याला जात आहे, ज्यांनी 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा दिल्या आणि 4 विकेट घेतला, अशा आमचे सर्वांचे लाडके उदय केदारे यांनी यायचं आहे. आणि त्यांना ते पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रण करतो मनोज जगताप, विनोद कोरणार यांनी ते पारितोषिक द्यायचं आहे. आणि त्यातल्या त्यात यांच्यासाठी रोख पारितोषिक दिले जात आहे. सचिन आहिरे उर्फ मॉडेल यांच्याकडून 501 रुपये यांनी सुद्धा यायचं आहे. 500 रुपये. घेतो ते बी घेऊन येऊ. चला टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. चला आता आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. तर वैयक्तिक पारितोषिकात पहिलं पारितोषिक जे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मोस्ट व्हॅल्युएबल ऑफ द प्लेयर, मोस्ट व्हॅल्युएबल ऑफ द प्लेयर जो आहे आपल्या सर्वांचा लाडका MVP बॉबी भालेराव. मोठी सर्वात विनोद माळी आणि मिलन माळी यांना विनंती आहे की त्यांनी ही बॉबीला ट्रॉफी द्यायची आहे. बेस्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या टुर्नामेंटचा जो आहे त्याला मी मंचावर बोलवेल. ऍक्च्युअल मध्ये मी मान्यवरांना विनंती करतो, अलॉजी जिमखान्याचे मास्टर आमचे मित्र त्यांनी यायचं आहे हा अवॉर्ड देण्यासाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो आहे MTCPL सीझन 3 चा सागर पवार.
मॅचेस खूप झाल्या इक्वल झाले याच्यावरती आलं त्याचं नाव. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा बेस्ट बॉलर चा किताब देण्यासाठी मी दिनेश भाऊ सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी नाही येत तर त्यांनी हा पुरस्कार देण्यासाठी यायचा आहे आणि हा अवॉर्ड जात आहे आपल्या सर्वांचे लाडके मित्र गामा भाऊ यांनी मुख्य मंचावर यायचा आहे आणि हा पुरस्कार घ्यायचा आहे. लेट्स हॅव अ चॅट प्लीज. मी विनंती करतो येस 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 मी विनंती करेल गामाभाऊ यांना की काय वाटलं ही संपूर्ण स्पर्धा खेळून या वर्षाच्या स्पर्धेचं वातावरण कसं होतं आणि तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे या संपूर्ण स्पर्धेबद्दल. सगळ्यात पहिले नमस्कार. बाकी विषय MTCPL नाव येतं तिथं खेळायची ओढ जास्त लागते कारण की ही टुर्नामेंट नाही खेळलो तर आपलं किती बाहेर किती मोठी टुर्नामेंट खेळा काही उपयोग नाही. इथं मालेगाव जो खेळेल तोच बेस्ट राहणार. आपल्या गाव सोडून आपण जर बाहेर खेळलो तर त्याला महत्व नाही. आपल्या गावात पहिले खेळा मग तुम्ही इतर वेळे बाहेर खेळा. बाकी आमची मंडळी आहेच. सगळ्या नमस्कार. बाकी काही विषय नाही. धन्यवाद धन्यवाद गामाभाऊ. सुधीर बापू यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे हा पुढचा पुरस्कार देण्यासाठी. तर पुढचा पुरस्कार जात आहे या संपूर्ण टुर्नामेंटच्या बेस्ट बॅटर ज्याने 1.5 वर्षाचा प्रदीर्घ काळ काढला ज्याला कमबॅक मिळालं आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे. आपल्या सर्वांचा लाडका विनोद करणार. सरळ टीमा बोलवायचे ना डायरेक्ट. बक्षीस तर ज्यांनी दिलेले त्यांनाच बोलून घेऊ. चौथं बक्षीस कोणाचे असते त्याच्यावर नाव असतो ना त्याला इकडे आणि चेक ठीक आहे 4 नंबरचा चेक घ्या. कुठे आहे तो वरती चढा ना कोणाला तरी पाठव ना. चला 4थ्या नंबरचं पारितोषिक दिलं जात आहे ज्यांच्या मार्फत हे रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात असे असे श्री सुधीर बापू जाधव व श्री पुष्पक गणगोळ पगार यांनी दोघांनी मंचावर यायचं आहे आणि पारितोषिक द्यायचं आहे. चौथ्या नंबरचं पारितोषिक ज्या संघाने पटकावलेलं आहे असं त्या संपूर्ण संघाला मी विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. माणुसकी 11 फैजान गवळी दादा मोरे दादा यांनी सर्वांनी इकडे यायचं आहे मंचावर. ते बॅट जास्त दिले ना नाराज होते. बापू बापू या ना ती ट्रॉफी घ्या.
त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्याकडून दिलं जात आहे 3 नंबर इकडे घे ते मला बघू दे. चला तिसऱ्या नंबरचं पारितोषिक जे दिलं जात आहे ते ज्यांच्या मार्फत दिलं जात आहे असे श्री भूषण पाटील व समृद्धी प्लायवूडचे मालक दिनेश भाऊ सूर्यवंशी यांनी मुख्य मंचावर यायचं आहे पारितोषिक देण्यासाठी. भूषण पाटील आणि समृद्धी प्लायवूडचे मालक दिनेश भाऊ सूर्यवंशी यांनी चेक द्या प्लीज. 3 नंबरचा चेक. चला या. तिसऱ्या नंबरचं पारितोषिक ज्या संघाला जात आहे वीर तानाजी वॉरियर्स. टाळ्या वाजवा मित्रांनो. काही लोकांनी खाली बसून घ्यायचं, ऍडजस्ट करायचं आहे. टाळ्या व्हायला पाहिजे जरा. बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू वीर तानाजी वॉरियर्स. चांगली खेळी केली, चांगलं प्रदर्शन केलं, उत्कृष्ट प्रदर्शन करून या संघाने 3 नंबरचा पारितोषिक पटकावलेला आहे. अनएक्सपेक्टेड वीर तानाजी वॉरियर्स. त्यानंतर पुढचं पारितोषिक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे दिलं जात आहे गिरीश नहार आणि शुभम आहिरे यांनी हे पारितोषिक देण्यासाठी मंचावर यायचं आहे. दुसरं पारितोषिक जे 2 नंबरचं पारितोषिक गिरीश नहार यांनी यायचं आहे मंचावर. नाहीये बरं. हे 2 नंबरचं पारितोषिक रवी दादा माझ्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो. नाही बरं चला 2 नंबरचं पारितोषिक. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ खेळून अंतिम सामना महाअंतिम सामना पराभूत झाला साई 11. चला खूप खूप अभिनंदन असेल साई 11 या संघाचं या स्पर्धेतील 2 नंबरचं पारितोषिक पटकावून
उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तुमचं कौतुक असेल, आभार असेल. त्यानंतर प्रथम नंबरचा पारितोषिक. हॅलो, चांगलं आयोजन केल्याबद्दल सर्वांचं पहिले मनापासून धन्यवाद. आज जी मला मॅन ऑफ द सिरीज भेटली MVP, ती मी शुभम आणि आधार यांना समर्पित करतो. ती खूप छान आयोजन केलंय त्यांनी. त्या दोघांना माझ्याकडून ट्रॉफी देतो मी मॅन ऑफ द सिरीजची. चला, प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे रविदादा आहिरे, चंचल मोबाईलचे ऑनर विनोद माळी यांच्याकडून. बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू एकता 11. चेक घ्या, चेक. हा, चेक घे. पुरा की चला, टाळ्या झाल्या पाहिजे एकता 11 साठी. काय खेळले, उत्कृष्ट खेळी केली आहे, उत्कृष्ट आणि अफलातून खेळी करून एकता 11 या संघाने MTCPL सीझन 3 चे बाजी मारली आहे, विजेता ठरलाय एकता 11. बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू एकता 11. ज्या मेरिटने इथे खेळलात ना, पुढच्या वर्षासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. या वर्षी MTCPL सीझन 3 मध्ये सहभागी सर्व संघांचे कौतुक असेल, सहभागी सर्व खेळाडूंचे कौतुक असेल. तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवला, उत्कृष्ट कामगिरी केली, त्याबद्दल सर्वांचे कौतुक असेल. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावला, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मदत केली, अशा सर्वांचे या MTCPL सीझन 3 कमिटीच्या वतीने आभार असेल, सर्वांचे कौतुक असेल. पुन्हा भेटू पुढच्या वर्षी, पुन्हा त्याच जल्लोषात, पुन्हा त्याच उमेदीने पुढच्या वर्षासाठी. सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.